काय ग आता काय फोटो करायला चालू केलंस काय? ए अगं फोन पडून बसल काय झालं? काय नाही, सांगतीस का आता? घरचे हात धुवून लग्नाच्या माग लागल्यात. कर की मग, तेवढंच गाव सुखी होईल. हा सॉरी, कॅमेरा काय शेकराच आणलं का? का? पार्लर साठी फोटो काढतोय असं म्हणून फसवून लग्नासाठी फोटो काढून घेतलं. अगं हो, पण ते बिचार शेखराची काय चूक आहे? मग त्याला कळत नाही व्हय? तो कशाला फोटो काढायला आला? अवघड आहे तुझं. अगं फोटो फक्त दाखवायचे काढलेत ना. काढलेत म्हणजे आता सगळ्यांना दाखवणारच ना. अगं दाखवू दे की मग. दाखवलं म्हणजे काय लग्न काय लगेच होणार आहे काय? अरे पण ती बघाबघी सुरू होती ना मग. अरे होऊ दे की मग, बघायला काय प्रॉब्लेम आहे? हा आणि मला सांग, लग्न काय लगेच होतोय? बरं तो नेमका कसा पोरगा पाहिजे सांग? कसं म्हणजे? चांगलाच नवरा पाहिजे. हा कोणाला वाईट नवरा हवा असतो का? चांगला म्हणजे नेमका कसा? म्हणजे बघ, प्रत्येक पोरीला असं वाटतं की आपल्यावर कोणतरी प्रेम करणारा असावा. मला बी असंच वाटतं, पण फक्त माझीच काळजी घेईल असा पोरगा मला नको. माझ्या बरोबर सगळ्यांना जपेल, सगळ्यांना खुश ठेवेल असा पोरगा मला पाहिजे. त्यानं फक्त माझाच विचार करावा एवढी मी स्वार्थी नाही. ज्याची स्वतःची काहीतरी स्वप्न असतील, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणारा पाहिजे. लोकांना त्याला बघताच सलाम ठोकला पाहिजे. आणि त्याचा रुबाब तर असा पाहिजे की पोरी त्याला बघताच डायरेक्ट पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट. आता तूच सांग, असा पोरगा मिळेल का? का नाही मिळणार? आता तू जे काही सांगितलंस, समजा तसाच मुलगा बघण्याच्या कार्यक्रमात आला तर? हा म्हणूनच म्हणतोय, बघायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, बरा वाटलं तर हो म्हणायचं, नाहीतर नाही. कसं गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. हा त्यात काय एवढं? पण मला नुसतं फोटो बघून कसं कळणार आहे पोरगा चांगला आहे का नाही ते? एक काम कर, तुला जो मुलगा बरा वाटतोय ना त्याचा फोटो मला आणून दाखव. हा मी सांगतो तुला, तो तुझ्यासाठी परफेक्ट आहे का नाही ते. काय मग त्याच्या बरोबरच बघायचा कार्यक्रम कर ना. हा कसं आहे, तू एकदा पोरगा बघितलास ना, घरची बी तुझ्या मागे बुनबुन लावणार नाहीत. हा बरोबर आहे रे तुझं. आता एखादं चांगलं स्थळ आलं ना की पहिल्यांदा तुलाच फोटो दाखवीन, मग आपण ठरवू बघायचं का नाही ते. डन. हा आणि मी तुझ्याबरोबर असताना कशाला काळजी करते तू? काय ग, काय झालं? काय नाही, मला टेन्शन आले शीतलच्या लग्नाचं. तू तर पोरीच्या मागे हात धुवून लागली. अगं जरा सबुरीनं घे. हो काय सबुरीनं घे, आता तिचं वय काय लहान नाही राहिलं. आणि ती हाताबाहेर जायच्या आधी तिचं हात पिवळं केलं ना, म्हणजे मग माझी चिंता मिटली. हाताबाहेर कशी जाईल? आपल्या शब्दाच्या बाहेर नाही पोर. अहो तसं नाही, लग्नाचं वय आहे तर लग्न केल्याला बरं. अहो आताच काय ऐकत नाही, आणि थोड्या दिवसांना काय होणार आहे काय माहिती. न ऐकायला काय झालं, सगळं ऐकते. ऐकते की, आता मगाशी किती दंगा घातला ते ऐकलं ना तुम्ही. अगं पण तुम्हाला काय गरज होती तिला खोटं सांगून फोटो काढायची? अहो साडीतला फोटो नव्हता म्हणून काढला. वय पण खोटं कशाला सांगायचं? खरं सांगून काय तिनं ऐकलं असतं वय? अगं सगळं ऐकते. नीट प्रेमानं समजून सांगितलं म्हणजे सगळं ऐकल ती. तुम्हीच समजावा आता कसं समजवायचं तसं. मी तरी बाई आता हात टेकलं तिच्या पुढं. हे बघ, अगं अशी जबरदस्ती करून काय होणार आहे का? अगं आलड आहे ती चुकीचं असं काहीच वागणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर.
आणि ती माझा विश्वास कधीच मोडणार नाही. अगं तिच्यावर अशी जबरदस्ती करायला लागलं तर लग्न तिला बंधनच वाटणार आणि त्यामुळं ती कधीच लग्नाला तयार होणार नाही. त्यापेक्षा तिला कुणीतरी प्रेमानं गोड बोलून समजवलं तर बघ ती लगेच लग्नाला तयार होईल. आपण वाईच तिच्या कलाने घ्यायला पाहिजे. तुम्ही म्हणताय ते पटलंय मला. आता तुम्हीच समजावा तिला मग. मी बोलतो तिच्याशी, तुम्ही नका काळजी करू. कुठे आहे ती? चिडून गेली बाहेर. आता त्या शेखरचा कॅमेरा बिमेरा फोडू नये म्हणजे मिळवलं. असं काय बी करणार नाही ती. काय केलं असेल कुणाच ठाऊक. अरे 100 वर्ष आयुष्य बघ तुला. अरे मावशी आताच म्हणत होती विका फोन कधी करणार म्हणून. अरे आज रविवार आहे ना, म्हणून इकडे सगळं आरामात असते, म्हणून म्हटलं जरा उशिरानेच करावा कॉल. आई आहे का तिथं? हा हाय की, थांबत येतो. हॅलो. हॅलो आई, कशी आहेस? मी हाय बरी. तू कसा आहेस? मी बी बरा आहे. आणि औषधं घेतेस ना वेळेवर? माझी काळजी घ्यायला माझं लोक आहे की इथं. माझी औषधं, माझं खाणं पिणं सगळं टायमावर आहे. तू नीट आहेस ना तिथं? होय बरं आहे. अगं पण लय पुतवते तिथं, जीव जातोय पाक. तू जर ट्रेनिंग सोडून जर आलास ना तर चांगलं फुकून तुझ्या नाडग्या सडकून काढते बघ. अगं नाही, ट्रेनिंग कशाला सोडून येतोय. आता आलो तर डायरेक्ट वरतीच घालून येणार. वय तो बी इथली नको काळजी करू. आजी हाय इथं. तर बघ आजी काय म्हणतो. काय फौजी कसं काय? अरे एक नंबर भावा. ट्रेनिंग चालू आहे नीट? अरे जोरात चालले. सकाळी 5 वाजता जे सुरू होतंय का नाही ते 5-7 पर्यंत चालूच असते बघ. हा. बाकी आपलं हुबला कुठे? अरे आज रविवार आहे ना, बापूनी सकाळपासून त्याला दुकानात डाललंय. होय. बरं झालं. बाकी शितली काय म्हणती? आहे की मस्त आहे. अरे वा, तू केव्हापासून शितली बद्दल चांगलं बोलायला लागलास? आणि वाईट कधी बोलत होतं रे? हा. बरं ते राहू दे. हा. पूजा काय म्हणते? अरे मगाशी फोन केला होता मी, उचललाच नाही. बघू नंतर करतो परत. विक्या हा? अरे का माझ्या तर रोज स्वप्नात येते आर्मी ट्रेनिंग सेंटर. अरे स्वप्नातल्या दुनियेसारखंच आहे इथं. शेवटचं चान्स आहे ह्यो. पुढच्या वर्षी माझं वय बी बसणार नाही. काय बी करून मला यावर्षी केलंच पाहिजे बघ. अरे होईल होईल. अरे माझा आशीर्वाद आहे तुला. आणि तसं बी मी बी इथं वाट बघतोय तुझी. तू कवा इथं येतोयस आणि तुझ्या सिनियर विक्रम राऊतला सल्यूट मारतोयस ते. मी तुला सल्यूट मारतोय, वाट बघ. अरे बघशील बघशील कोण कोणाला सल्यूट मारतय ते. बर ऐक, लंच टाइम झालाय, तुला करतो नंतर फोन. काय? वा लंच, वा रे वा, एकदम इंग्लिश का? अरे इथं सगळं तसंच असते. तू ये मग कळेल तुला. बर बर बर, जा जेव जा, ठेवतो. चल ठेवतो.